किती दिवसांनी आज शशिकला मनापासून हसल्या होत्या, पण इतक्यात हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. दरवाजात तिचा मुलगा आणि सून उभे होते. त्यांच्यासोबत त्यांचा 6-7 वर्षाचा मुलगा होता. मुलाच्या डोळ्यात संताप होता आणि सुनेच्या चेहऱ्यावर तुच्छतेची झळक दिसत होती. आता हेच बाकी राहिलं होतं. आमच्या तोंडाला काळीमा फासायला काही शिल्लक ठेवलं नाही आई तू, मुलगा संतापाने म्हणाला. शशिकला ताबडतोब उठल्या आणि त्याच्या जवळ गेल्या. काय बोलतोयस तू सगळ्यांसमोर? काहीतरी भान ठेव. लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे आई, सून संतापाने म्हणाली. दुपारी तुम्ही आजारी असल्याचं नाटक करून बाहेर गेलात आणि आता इथे हसत खेळत बसला आहात. इतक्या उशिरापर्यंत कुठे होतात आणि तेही ह्या माणसासोबत? हॉलमध्ये शांतता पसरली. वृद्धाश्रमातील सगळेच जण हादरले होते. शशिकला सुनेच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. आपली मर्यादा ओलांडू नकोस सुनबाई, शशिकला ठाम आवाजात म्हणाल्या. मला खूप ताप भरला होता. माझी तब्येत फारच खालावली होती. औषधंसुद्धा नव्हती. तेव्हा रामराव वेळेवर आले आणि मला दवाखान्यात घेऊन गेले. तेव्हाच जीव वाचला, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. ओ, म्हणजे आता ह्यांच्याकडूनच तुमची देखभाल होणार, मुलगा उपरोधिक स्वरात म्हणाला. आम्ही तर मेलोच होतो ना. हे ऐकताच रामराव पुढे आले आणि ठाम आवाजात म्हणाले. मेला नव्हतात, पण जेव्हा त्यांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? मुलाने संतापाने त्यांच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात रोष होता. तुम्ही आमच्या कौटुंबिक प्रकरणात बोलण्याची गरज नाही, तो ताडकन म्हणाला. कौटुंबिक प्रकरण? रामरावाने थंड हसत विचारलं. आई इतकी आजारी असताना मुलगा आणि सून तिची चौकशीसुद्धा करत नाहीत. याला कुटुंब म्हणायचं? मुलगा रागाने तडफडला. मी म्हणतोय ना, तुमचं तोंड बंद ठेवा, नाहीतर काय? अचानक शशिकला जोरात बोलल्या. सूनही तिरस्काराने म्हणाली. हद्द झाली आता. मला एक गोष्ट समजत नाही, तुमच्या दोघांचं नक्की नातं काय आहे? एकमेकांविषयी एक शब्दही सहन होत नाही तुम्हाला? शशिकलाने डोळे मिटले. त्यांच्या मनात विचारांचं वादळ चालू होतं. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि मुलगा सुनेकडे पाहिलं. त्या ठाम आवाजात म्हणाल्या. ह्या प्रश्नांचं उत्तरही मी तुला देऊ शकते, असं म्हणत त्या मागे वळल्या आणि रामरावांकडे पाहिलं. रामराव, मी माझं संपूर्ण आयुष्य माझ्या मुलासाठी समर्पित केलं. माझ्या प्रत्येक इच्छेचा, प्रत्येक गरजेचा त्याग केला. एकटी आई म्हणून संघर्ष केला, पण मुलाला कधीही कोणतीच कमतरता भासू दिली नाही. पण त्याच्या बदल्यात मला काय मिळालं? फक्त अपमान आणि तिरस्कार. आज मला कळून चुकलंय की मी आयुष्यभर चुकीच्या विचारसरणीमध्ये राहिले. आता मात्र मी स्वतःसाठी एक निर्णय घेणार आहे. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि थेट रामरावांच्या डोळ्यात पाहिलं. संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर प्रेस करा.